आहे आपलं रायनॉक्स एअर GT4 जॅकेट, जे आता आपण रत्नागिरी राईडसाठी वापरलेलं. फर्स्ट राईडच होती ह्या जॅकेटवरती आपलं. तर फर्स्ट राईडमध्येच हे खूप धुळीने खराब झालेलं आहे, जे बघू शकता. ही सगळी डस्ट आहे, हे सुद्धा खराब झालेले दिसत आहेत. सो धुळीने जॅकेट खराब झालेलं आहे आणि आता आपण हे वॉश करणार आहोत. तर वॉश कसं करणार आहोत ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. सो सगळ्यात पहिले आपण हे प्रोटेक्टर काढून घेतलेले आहेत. बॅक प्रोटेक्टर, चेस्ट प्रोटेक्टर, शोल्डर आणि एल्बो प्रोटेक्टर, हे दोन्ही साईडचे आपण काढून घेतलेले आहेत आणि ते इथे ठेवलेले आहेत. हे बघू शकता, हे आपण त्याच्यातून रिमूव्ह केले आहे. नेहमी वॉश करताना सगळ्यात पहिलं हे आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. सो आता आपण जॅकेटच्या वॉशची प्रोसेस बघूया. रायनॉक्स एअर GT4मध्ये ही एक गोष्ट ॲड केलेली की इथे वेलक्रो दिलेला आहे आणि वेलक्रोवरती त्यांचा लोगो आहे, पण आपण आपलं पर्सनलाइज लोगो इथे चिकटवू शकतो. सध्या माझ्याकडे नाही आहे कुठला पर्सनलाइज लोगो, तर मी त्यांचा रायनॉक्सचाच कंपनीचा चिकटवलेला. बघायचं होतं मला की नाईट विजनमध्ये हा कसा ग्लो करतो, बट रेनबोमध्ये आहे हा, सो चांगला ग्लो केला. हे बघा, डस्ट बघू शकता तुम्ही. आणि हे मटेरियल मेश असल्याकारणाने ते त्या नेटमध्ये ही धूळ अडकलेली दिसते आपल्याला. सो वॉश करणं गरजेचं आहे. मला वाटलं नव्हतं की फर्स्ट राईड झाल्यावरच हे वॉश करावं लागेल, बट ठीक आहे. आणि मेन म्हणजे ह्याचे प्रोटेक्टर काढल्यावरती हे फारच लाईट वेट झालेलं आहे, म्हणजे ह्याचं काहीच वजन नाही आहे प्रोटेक्टरशिवाय. जे काही वेट आहे ते ह्या प्रोटेक्टर्सचं आहे. सो चला, सगळ्यात पहिलं मी हा शॅम्पू ॲड करतो आहे. पावडर वापरत नाही आहे मी, कारण की मला भीती आहे की पावडरचे दाणे बिणे त्याच्यामध्ये अडकू शकतात. त्याच्यामुळे सॉफ्ट वॉशसाठी मी हा शॅम्पू वापरतो आहे. 2 शॅम्पू घेतले आहेत. वीस 25 मिनटं तरी मी हे उमळत ठेवणार आहे. एअर GT4 जॅकेटमध्ये आपल्याला हे एअरटेकचे लेवल 2 प्रोटेक्टर मिळतात. चेस्ट प्रोटेक्टर, पॉवर टेक्टरचे, ज्याची क्वालिटी खूप चांगली असते. UKचा ब्रँड आहे हा, बट मला तोसुद्धा आता डस्टनी भरलेला दिसतो आहे. म्हणजे हे चेस्ट प्रोटेक्टर असल्यामुळे पुढच्या साईडला जॅकेटला मेश असल्यामुळे मला वाटतं ही सगळी धूळ ह्याच्यामध्ये गेलेली आहे. सो हे सुद्धा आपल्याला क्लीन करावं लागेल, बट वॉश करून नाही, काहीतरी वेगळ्या प्रकारे करावं लागेल. सो बघूया काय करता येईल ते. आणि हे 2 सिलिकॉन जेल आहेत जे आपल्या जॅकेटसोबत येतात. आणि हे आपलं स्टिकर, रेनबो स्टिकर, हे पण थोडं क्लीन करावं लागेल. ठीक आहे, चलो. हे आपले क्लीन आहेत. म्हणजे मला भीती होती की चेस्ट प्रोटेक्टरप्रमाणे ह्याच्यातसुद्धा मेशनी काही धूळबीळ गेली तर, बट नाही, तसं नाही आहे. हे पूर्ण कवरअप होत आहेत आपल्या जॅकेटमध्ये, त्याच्यामुळे हे वॉश करायची काहीच गरज नाही आहे. आणि डस्ट जरी झाले तरी वॉश करू नका, कारण कंपनी क्लेम करत नाही मग, कारण हे वॉशेबल नाही आहेत. सो नेहमी जॅकेट वॉश करताना हे बाहेर काढणं मस्ट आहे. सो वॉश करून आपण इथेच बाथरूममध्ये हँगिंग केलं आहे, कारण पाणी खूप गळतं आहे. खूप स्वच्छ दिसते आता.
मी कुठेही ब्रश वगैरे मारलेला नाही आहे, फक्त हाताने इथे जरा जास्त डस्ट होती ना, ते हाताने असं ते घासून काढलं आहे. कारण की ब्रश मारला तर हे रिफ्लेक्टर्स जाण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ब्रश मारू नका. आणि हे मटेरियल पण असं आहे की जे जास्त वेळ धूळ अशी त्याच्या कपड्यावरती ठेवत नाही, त्याच्यामुळे मी एकदा भिजत घातलं शॅम्पू वॉशमध्ये आणि एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढलं बस. आणि आता हे सुकतं आहे. सो मला वाटतं हे 1-2 दिवस जातील सुकायला, त्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट कळेल. सो आपलं हे जॅकेट धुतलेलं ते सुकायला 2 दिवस प्रॉपर लागले, कारण हे जॅकेट धुतल्यावरती ते सनलाईटमध्ये सुकत घालत नाही. ह्याच्यावरती जर डायरेक्ट सनलाईट पडला तर ह्या जॅकेटचा कलर डल होतो आणि याचा रिफ्लेक्टरवरही इफेक्ट होतो, या रिफ्लेक्टर्सवर. त्याच्यामुळे घरातच सुकत घाला तुम्ही सुद्धा. 1-2 दिवस लागतील सुकायला, प्रॉपर सुकतं हे, काही टेन्शन नाही. आणि खूप छान हे क्लीन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. एकदम आता नवीन वाटतंय. फर्स्ट टाइम धुवायला मी थोडंसं घाबरत होतो की एक राईड झाली आणि लगेच धुवायला लागेल तर काही इफेक्ट होईल का, म्हणजे क्वालिटीमध्ये किंवा न्यू आहे त्याच्यामध्ये. बट नाही, तसं काही नाही झालंय. जसं न्यू होतं तसंच दिसतंय. हे मेश असल्यामुळे जरा जास्त धूळ जाते ह्याच्यामध्ये. पण हा तेवढं म्हणजे विचार करा की ह्याच्यावरती एवढी धूळ बसते, तर हे जर आपण घातलं नाही तर आपल्या अंगावरती किती धूळ बसत असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असे बरेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील मोटो रिलेट, बाईक रिलेट, ॲसेसरीज वगैरे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. टेक केअर.